मंडळी, राज्याच्या राजकारणातून आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले। या प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला होता आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव आणला जात होता। त्यानंतर अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच। अन्न व नागरी पुरवठा या खात्याचं मंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे होतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत मंत्रिपदाची जागा रिकामी झाली होती। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या जागेवर कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा होती, कारण मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज होते आणि त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती। पण आता त्यांची नाराजी दूर झाल्याचं पाहण्यात येत आहे, कारण आज त्यांनी मंत्रिपदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली आहे। पण असं असलं तरी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन महायुतीने आणि पर्यायाने भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचं दिसतंय, अशी एक सर्वसाधारण चर्चा आहे। म्हणूनच भुजबळांना मंत्रिपद देऊन भाजपने नेमके कोणते दोन पक्षी मारलेले आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष फारी। म्हणजे 5 डिसेंबरला राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण त्यामध्ये राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचं नाव नव्हतं। अर्थातच ते नेते होते छगन भुजबळ। यामुळे राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर देखील आले होते। महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त देखील केल्याचं बघायला मिळालं होतं। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण 9 जणांना संधी दिली होती। यामध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली नव्हती। अशावेळी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली। जहां नहीं चैना वहां नहीं रुकना असं म्हणत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत देखील त्यांनी दिले होते। त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। त्यामुळे भुजबळ भाजपात जाणार का अशा देखील चर्चा त्यावेळी होत्या। त्यानंतर छगन भुजबळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार नव्हतो, पण पक्षाने मला निवडणुकीला उभं राहण्यास सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तसा निरोप असल्याचं सांगितलं। त्यामुळे मी निवडणुकीची तयारी केली, पण माझं नाव जाहीर केलं जात नव्हतं। 2 दिवस मी या तिघांना फोन करत होतो, पण ते काही सांगत नव्हते। हा अपमान सहन करू शकत नव्हतो, त्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली असं भुजबळ म्हणाले। राज्यसभेच्या 2 जागांवर निवडणूक जाहीर झाली। एक जागा सुनीत्रा पवार यांना देण्यात आली, दुसरी जागा नितीन काका पाटील यांना देण्यात आली। राज्यसभेवर मी गेलो तर पक्षाला फायदा होईल असं त्यावेळी मी म्हणालो होतो, पण अजित पवार यांनी जाहीर सभेत शब्द दिला होता की मी तुला खासदार करेन म्हणून नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्यत्व दिलं। मला सांगितलं की तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे, म्हणून मी येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला। आता मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं, आता म्हणता तुम्हाला राज्यसभेत पाठवू, यास मी तयार नाही। तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार, वाटेल तेव्हा खाली आणणार, मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, असा संतप्त सवाल त्यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला होता। त्यानंतर एकदा माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले होते की प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण अवहेलना केल्याचं शल्य आहे। मी मुंबईला जाणार असून ओबीसींच्या नेत्यांना भेटणार आहे व चर्चा करणार आहे। राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून पुढचं पाऊल उचलणार आहे, घाई करून चालणार नाही, विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचं त्यावेळी भुजबळ म्हणाले होते। एकूणच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून छगन भुजबळांना न मिळालेल्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती। अखेर या चर्चेवर आता पडदा पडला असून त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला। एकूणच छगन भुजबळ यांचं आता पक्षाकडून राजकीय पुनर्वसन झालेलं आहे। यातून भुजबळांची नाराजी दूर करण्यात महायुतीमधील नेत्यांना यश आल्याचं बोललं जात आहे। पण एकूणच छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्याची नाराजी दूर होणं देखील तितकंच महत्वाचं होतं। नाही म्हणलं तरी नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर छगन भुजबळ यांचा प्रभाव आहे आणि शिवाय ते एक आक्रमक ओबीसी चेहरे म्हणून देखील ओळखले जातात। कारण अलीकडच्या काळात निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात राज्यातल्या ओबीसी वोट बँकेचा मोठा वाटा राहिलाय। त्यामुळे महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या तिघांनाही ओबीसी वोट बँकेच्या ताकदीची जाणीव आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात पंकजा मुंडे असतील, चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड, आदिती तटकरे, अतुल सावे यासारख्या बड्या ओबीसी नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। परंतु यापैकी कोणालाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ओबीसींचा नेता म्हणून ओळखलं जात नाही। हे सगळे नेते विशिष्ट
प्रदेशात आणि विशिष्ट जातीय राजकारणापुरतेच प्रभावी ठरतात. याउलट छगन भुजबळ यांना संपूर्ण राज्यभरात एक ओबीसी नेता म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःला ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट केलाय. याशिवाय राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करण्याची हिंमतही छगन भुजबळ यांनीच दाखवली होती. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावरून भुजबळांवर टीकेची जोडही उठवली होती. मात्र मराठा आरक्षण आंदोलन ऐनभरात असतानाही छगन भुजबळ जराही डगमगले नाहीत. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध केला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा भर असताना देखील कोणताही नेता त्यांच्या विरोधात जात नव्हता. तेव्हा छगन भुजबळ हे खंबीरपणे दंड थोपटून उभे राहिले होते. यानंतर मग पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका मांडायला सुरुवात केली होती. त्यामुळे आज देखील छगन भुजबळ हेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. याच कारणामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळांसारख्या नेत्याला दूर लोटून किंवा नाराज ठेवून भाजप आणि पर्यायानं महायुती स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या बड्या महानगरपालिकांचाही समावेश आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जातीचा फॅक्टर आणि पर्यायानं ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अशावेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी योग्य टायमिंग साधत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचं बोललं जात आहे. या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच सूचक वक्तव्य केलंय. ते म्हणाले की जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करताय त्याला मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्यानं छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल, छगन भुजबळांना तात्पुरतं नादी लावलं असेल, चॉकलेट दिलं असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर 100% विरजण पडेल. अजित पवार जातीयवादी लोक पोचण्याचं काम करत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. छगन भुजबळ जातीयवादी आहेत. त्यांना मंत्रिपद देऊ नकासा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या. हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं. मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय. देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं. त्या माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकलं. काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे असा निशाणाही मनोज जरांगे यांनी साधला. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातले संबंध उत्तम आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः आग्रही होते. छगन भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. त्यांनी मला आग्रह धरला होता. ते मी देखील निश्चित कन्फर्म करून घेतलंय. मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल असं छगन भुजबळ त्यावेळी म्हणाले होते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले उत्तम संबंध हे देखील एक कारण मानलं जात आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं देखील आता वक्तव्य चर्चेत येत आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार. वा फडणवीस वा, म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार. जनता अशीच भरडली जाणार की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. असा काय नाईलाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात. आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचारासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची. मग खालच्या घोषणा आठवतात. भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए अब की बार 400 पार. भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बड़े कदम. हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई? अशा खरबरीत शब्दात अंजली दमानिया यांनी पोस्ट लिहिली आहे. पण मंडळी, उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांचं कौतुक केलंय. ते म्हणाले, अनेक विभागात काम केलं असून ते अनुभवी मंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे ते शिवसैनिक हे आहेत. त्यांची सुरुवात शिवसेनेपासून झाली. नगरसेवकापासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. आमदार, मंत्री बनले. अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत. अनुभवी नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं असं एकनाथ शिंदे म्हणाले. पण मंडळी, एकीकडे भुजबळांच्या मंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह धरलाय. पण आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना देऊन नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांसाठी स्वतःकडे घेण्याची शक्यता आहे. मात्र असं झाल्यास आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्री पदावरील दावा सोडावा लागेल असंही बोललं जाते. पण एकूणच एकेकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांची आता नाराजी दूर झाल्याचंच पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे ऑल इज वेल व्हेअर एंड इज वेल, ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी नुकतीच दिली आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भुजबळ फॅक्टर किती चालेल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.